नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील अरबळ या गावामध्ये। तब्बल 13 कोटीहून जास्त निधीचा आज उद्घाटन सोहळा पार पडतोय। काय सांगाल दादा, तब्बल 13 कोटीहून जास्त कामाचा उद्घाटन सोहळा? मोहोळ तालुक्याचे भाग्य विधाते राजन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत माने आमदार साहेब तसेच लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असून त्यांना आम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या गावाच्या अडचणी त्यांच्याकडे मांडत आल्यामुळे त्यांनी आम्हाला ज्या काय अडचणी आहेत वेळोवेळी त्या अडचणी ज्या गरजेच्या आहेत त्या अडचणी सुरुवातीला त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि आमच्या गावाची 40 वर्षापासून जी रस्त्याची दुर्व्यवस्था होती ही आमच्या गावाला जोडणारा गाव अरबळे हा रस्ता तो वारंवार तुम्हाला सांगतो पाण्याअभावी किंवा निधी अभावी तो होत नव्हता। पण ह्यावेळेस बाळाजी पाटलांनी आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी तो रस्ता 6 कोटी 14 लाख रुपये निधी देऊन तो काँक्रिटीकरण करण्याचा मंजूर केल्यामुळे मी पहिल्यांदा राजन मालक असो यशवंत तात्या असो किंवा आमचे नेते बाळाजी पाटील असो यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो। आज ज्या रस्त्याचं उद्घाटन झालं ते किती किलोमीटर? ते 3 किलोमीटर अरबळे ते आज अरबळे गावामध्ये अंतर्गत रस्त्याचं जे उद्घाटन झालेलं आहे, गाव अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यामध्ये काय 500 मीटरचे आहेत, काय 400 मीटरचे आहेत, काय 300 मीटरचे आहेत। यामध्ये मागासवर्गीय दलित मागासवर्गीय सामाजिक न्यायामधून काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपये आणि फेवर ब्लॉकसाठी 10 लाख रुपये, तसेच जनसुविधेमधून गाव अंतर्गत रस्त्यासाठी 7 लाख रुपये व गाव अंतर्गत गटारासाठी 4 लाख रुपये, तसेच अण्णाभाऊ साठे नगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी 4 लाख रुपये एवढ्या निधीच्या कामाचे आज उद्घाटन झाले। खरं तर अरबळे हे गाव तालुक्याचं शेवटचं टोक आहे, तरी देखील एवढा निधी आणि लोकसंख्या बाबतीत देखील तरी देखील तब्बल 14 ते 15 कोटीचा निधी दिलाय। काय वाटतं? हा निधी आमच्या छोट्याच्या गावासाठी राजन मालक आणि बाळाजी पाटील आणि यशवंत तात्या मालक यांनी हा जो निधी आमच्या छोट्याच्या गावासाठी जी उपलब्ध करून दिलेला त्यांच्याबद्दल मी माझ्या अरबळे गावच्या वतीनं पहिल्यांदा आभार मानतो। आणि या रस्त्यासाठी रस्ता म्हणजे हे मूलभूत गरजेचं साधन। रस्त्यावरून प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस इतर वाहनं भरून आपल्या कारखान्याला जाऊ शकतात, त्यासाठी रस्ताही खंबीरपणाने चांगला असावा लागतो। तर आम्ही भाऊसाहेब मालकागड आणि राजन मालकागड आमच्या रस्त्याची दुरावस्था आणि व्यथा मांडली त्यांच्यासमोर आणि आमच्या अरबळे गावच्या सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सरपंच ग्रामपंचायत पूर्ण बॉडी व अरबळे गावातील ग्रामस्थ त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आमच्या गावात चांगला त्याबद्दल आमच्या अरबळे गाव गेल्या 15 वर्षापासून अरबळे हे गाव लोकनेते परिवाराला साथ देत आहे। नुकतेच आता विधानसभा 2 महिन्यानंतर आहे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी यशवंतराव माने यांची उमेदवारी देखील जाहीर केली। आपल्या गावाची भूमिका काय असणार? आता एवढा भरघोस निधी दिल्यानंतर आम्ही त्यांच्याच पाठीमागे जाणार, दुसऱ्या कोणाला पाठीमागे जे राजन मालक बाळाजी पाटील सांगतील त्यांच्याच पाठीमागे आमच्या खरं तर अनेक लोकांमधून बोललं जातं की यशवंत तात्या हा कामाचा माणूस आहे। आपल्या गावात किती कामं केलीत आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता उघडपणानं सांगायचं म्हणलं तर अरबळे गावासाठी तर एवढा 13 ते 14 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। अजून आमच्या गावासाठी आम्ही जवळजवळ 30 ते 40 लाख रुपयेचा निधी त्यांना मागितलेला आहे। 40च्या वॉल कंपाऊंडसाठी 10, गावातील अंतर्गत रस्त्यासाठी 20 लाख रुपये आणि इतर समाज मंदिर सभामंडप अंबाबाई मंदिर सभामंडपसाठी 10 आणि आमच्या वर माळावरच तिथं माकुबाईचं एक मंदिर आहे त्याच्यासमोर एक फ्लोअर ब्लॉक बसून द्यावं यासाठी एक आम्ही मागणी केलेली आहे। तर ती मागणी आम्हाला मिळेल अशी 100% गॅरंटी। येणाऱ्या विधानसभेला यशवंत तात्याला गाव साथ देणार का? देणार 100%, वाद नाही। काय सांगाल दादा, एवढ्या प्रमाणात निधी आपल्या गावासाठी आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम ह्या गावातील सर्व मतदारांनी गेल्या 16-17 महिन्यापूर्वी लोकनेते परिवारावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत ताब्यात दिली
त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा आधी मी मनापासून आभार मानतो. आणि लोकनेते परिवारावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत दिल्यामुळं सामाजिक न्यायमधून 20 लाख रुपये दिले. गेल्या ग्रामपंचायत स्थापनेपासून कधी ह्या गावाला ग्रामपंचायत ऑफिस नव्हतं. त्यासाठी मातोश्री ठाकरेमधून 20 लाख रुपये ग्रामपंचायत ऑफिससाठी दिले. परत अल्पसंख्याक निधी 10 लाखाचं काम पूर्ण झाले आणि आता 20 लाख रुपये त्याच्यावर आता नंतर निधी टाकले. म्हणजे जवळजवळ गावांतर पण कामासाठी 1 कोटी रुपये तात्याने आणि भाऊसाहेब मालक यांच्या नेतृत्वाखाली मिळाले. गेल्या 15 वर्षापासून आपलं गाव हे लोकनेते परिवारावरती प्रेम करते आणि लोकनेते परिवारासोबतच आहे. येणाऱ्या काळात देखील विधानसभेला आपलं गाव हे लोकनेते परिवाराला साथ देणार. आमचे गाव लोकनेते परिवारावर आज गेल्या 25 वर्षापासून त्यांच्या प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी प्रत्येक विलक्षण हे आमच्या गावात प्रत्येक गावापेक्षा 4-2 मतं आशेनं लीड दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस आमच्या गावाचं लीड असल्यामुळे त्यांचंही प्रेम आमच्यावर आहे, आमचंही प्रेम त्यांच्यावर आहे. त्यामुळं या 15 वर्ष ते 25 वर्षापासून आम्ही एकत्र काम करत असताना लोकनेते परिवाराला आम्ही कधीच कमी पडू दिलेलं नाही किंवा कुठल्याही इलेक्शनला आम्ही मतदानाच्या भूमिकेतून आम्ही प्रत्येक वेळेस लीड दिल्यामुळे लोकनेते परिवाराचं हे आमच्यावर लक्ष आहे आणि आमच्या प्रत्येक अडचणी लोकनेते परिवार सोडवले. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आमचं लोकनेते परिवारावरच प्रेम राहील आणि यशवंत तात्यालाच आमचं प्राधान्य राहील. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.